राज्यातील अनेक भागात मागील 2 दिवसांपासून पुन्हा पावसाला सुरुवात झाली। काही ठिकाणी जोरदार तर अनेक भागात ढगाळ हवामानासह हलक्या ते मध्यम सरी पडतायत। राज्यात आज आणि उद्या पावसाचा जोर कायम राहील असा अंदाज हवामान विभागाने दिलाय। राज्यभरात आज पावसाचा अंदाज आहे। हवामान विभागाने कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड तसंच मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, परभणी आणि नांदेड तसंच मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर म्हणजेच कोल्हापूर, सातारा आणि पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला, तर मराठवाड्यातील इतर जिल्हे, मध्य महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्हे आणि विदर्भातील संपूर्ण जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिलाय। उद्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला, तर विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय। मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात, तर मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर, नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात ढगाळ हवामानासह काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। शनिवारी कोकण आणि घाटमाथ्यावर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे, तर विदर्भातील वर्धा, नागपूर, अमरावती, अकोला, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने दिली आहे। तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची उघडीप राहणार आहे। रविवारी आणि सोमवारीही कोकण आणि घाटमाथ्यावरही काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे, तर राज्याच्या इतर भागात उघडीप राहील असा अंदाज हवामान विभागाने दिलाय। अशाच हवामान अपडेटसाठी ॲग्रोवनला सबस्क्राइब करायला विसरू नका।